आरडीजे रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर दर्शकांनो, आजचा विशेष भागामध्ये आमच्यासोबत असणार आहेत एक अशी व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून जनसंवाद, जनसंपर्क, पत्रकारिता ह्या सर्व विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत। आज आमच्यासोबत आहेत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच विश्वप्रभात ह्या साप्ताहिकाचे संपादक आदरणीय संजय देशमुख सर। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर, मला जाणून घ्यायचं आहे की साधारणतः किती वर्ष झाले की तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात? मी वयाच्या 18व्या वर्षापासून 1983 पासून माझे पत्रकारितेचा शुभारंभ केला ग्रामीण भागातून। निंबा गावापासून माझं म्हणजे नागपूर पत्रिका त्यावेळी ट्रेडलवर निघत होती। नागपूर पत्रिकेचा मी तिकडचा न्यूजपेपर एजंट आणि वार्ताहर म्हणून काम केलं आणि अग्रेसिव्ह मार्केटिंग केली, कारण त्या काळात नागपूर पत्रिका माझ्याकडे 350-400 यायची ग्रामीण भागामध्ये। त्यानंतर 1984च्या आसपास 83-84च्या मध्ये मी वृत्तसंजीवनी नावाचं साप्ताहिक तिकडून त्या काळात चालू केलं होतं आणि त्या काळापासूनच माझ्या लिखाणाच्या बाबतीत एक दर्जेदार लिखाण म्हणून एक आक्रमक शैली, चांगले संपादक एक असा वेगळा वाचक वर्ग मी त्या काळापासून मिळवत गेलेलो आहे। सर, पण आता एवढी वर्ष पत्रकारितेमध्ये झाली, आता तर पत्रकारितेमध्ये बरेचसे काही अपडेट्स आलेले आहेत, तर सोशल मीडिया असेल, वेगवेगळे माध्यमं आजकाल दिसत आहेत, प्रत्येक दगडाखाली एक यूट्यूब चॅनल्स, आपण एवढे सगळे चॅनलसुद्धा आजकाल झालेत असं बोललं जातं। नेमकं तुमच्या दृष्टिकोनातनं एक योग्य पत्रकारिता कशाला म्हणता येईल? आजकाल मीडियामध्ये बरेचसे माध्यमं जरी समोर आली तरी प्रिंट मीडियाचं जे महत्त्व आहे ते प्रिंट मीडियाचं महत्त्व अजून कमी झालेलं नाही। आज परिस्थिती अशी आहे की सोशल मीडिया ही भरपूर अग्रेसर आहे, पण सोशल मीडियामध्ये आलेल्या बऱ्याचशा पोस्ट, आलेली बरीचशी माहिती ही कधी कधी फेक पण सिद्ध होते आहे। त्यामुळे प्रिंट मीडियावरचा लोकांचा विश्वास आहे तो अजूनही मजबूत आहे की वृत्तपत्रात छापून आलेली बातमी खरी आहे असं लोक मानतात। बिलकुल। पण जर कोविडच्या काळामध्ये एक प्रकारे प्रिंट मीडिया किंवा ही इंडस्ट्री कुठेतरी थांबते का, बंद होते का अशी भीती वाटायला लागलेली होती, तर अशा काळात सुद्धा तुमचं साप्ताहिक तुम्ही गेल्या 13 वर्षांपासून चालवत आहात, तर नेमकं ह्या मागचं काय कारण आहे सर? या मागचं हे कारण आहे, आम्ही पत्रकारिता जी केली आम्ही ती पत्रकारिता ही आम्ही साधना म्हणून आमची सुरुवातीपासून चालू आहे। म्हणजे सामाजिक प्रश्न आणि पत्रकार कल्याणाचे प्रश्न याला सुरुवातीपासून आमचा संघर्षाचा लढा होता। मी कोरोना काळात 13 फेब्रुवारी 2021 रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची स्थापना अकोल्यावरून केली। या दिवशी आपल्या संघटनेचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्या संघटनेचा मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे आज। त्याचप्रमाणे या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आमची जी एक संघटना आहे इंडियन लँग्वेजेस असोसिएशन, इंडियन लँग्वेजेस न्यूजपेपर असोसिएशन म्हणजे इल्ना म्हणतात त्याला, दिल्लीची, त्या संघटनेचा मी राष्ट्रीय पदाधिकारी आहे। यापूर्वी मी राष्ट्रीय म्हणजे जनरल सेक्रेटरी होतो। या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पत्रकारांच्या प्रश्नासाठी, वृत्तपत्रांच्या प्रश्नासाठी क्रियाशील आहोत। 13 फेब्रुवारी 2021 रोजी संघटना चालू झाल्यानंतर संघटनेचं काम कोरोना काळातही सुरू होतं। मोतीबिंदूच्या क्षेत्रात आम्ही 10 वर्षापासून काम करतो। त्या काळात शिबिरं वगैरे घेता येत नव्हती। अशा काळात मी माझ्या ऑफिसमध्ये मोतीबिंदूच्या रुग्णांचं आपण नोंदणी केली आणि जवळपास 200 पेशंट आपण त्यावेळी दमाने रुग्णालयात पाठवले। कोरोना काळातही आपण मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया त्यावेळी घडून आणल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून। सर, आता साधारणतः किती राज्यांमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा जर सध्या आपण विचार केला तर किती ठिकाणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पसरलेला आहे आणि महाराष्ट्राबाहेर किती ठिकाणी आहे? लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ त्यांचे जे पत्रकार कल्याणाचे ज्या मागण्या आहेत आणि पत्रकारांसाठी जे अविरत कार्यकर्ते आहे आणि शासन प्रशासनाच्या संपर्कात आहे, तसेच भरगच्च उपक्रम, याच्यामुळे लोकस्वातंत्र्याची एक आगळी वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेली आहे। त्यामुळे लोकस्वातंत्र्याच्या प्रवाहात येण्यासाठी अनेक लोक स्वतःहून मला फोन करतात। आत्ताच आपले गोव्याचे एक राज्य प्रभारी नियुक्त झाले, त्यांनीच मला स्वतः फोन केला। ते एका वृत्तपत्राचे संपादक आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि वृत्तपत्रांचे शासनाकडचे कामं करतात। तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं नेटवर्क संबंध महाराष्ट्रभर पसरलेलं आहे। कोकण, मराठवाडा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रात पण आणि मराठवाड्यात फार प्रभाव आहे आणि हे करत असतानाच जवळपास 5 ते 6 राज्यात आपण पोहोचले आहोत। कर्नाटकमध्ये आपली महिला प्रमुख आहे तिथे, सरोजिनी आर्गे, त्याच्यानंतर गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्यानंतर आता आपण मध्य प्रदेशाचाही जे हे आहे, मध्य प्रदेशमध्ये आपण प्रवेश करतो आहे येत्या 4-5 दिवसात आणि गोव्याचे त्या दिवशी आपले जॉईंट झालेले आहेत पोद्दार म्हणून। ते पेशाने वकील आहेत आणि वृत्तपत्रांची कामं ते करतात, एक चांगले सिद्धहस्त पत्रकार आहेत।
क्या बात आहे सर. पण कुठलीही संघटना चालवायचं हे काही साधा सोपा खेळ नसतो, कारण की वेगवेगळी लोक वेगवेगळ्या विचारधारा एका ठिकाणी आणून लोकांना एक संघ करणं हे सगळ्यात मोठं कौशल असतं. गेल्या साधारणतः 4 एक वर्ष होत असतील की लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाटचाल अतिशय सुंदर सुरू आहे. याचं श्रेय तुम्ही कोणाला देता सर? याचं श्रेय आपले जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मला सहकार्य फार चांगल्या प्रकारे करतात. आपल्या संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि महाराष्ट्रात पसरलेले असे काही लोक आपले निर्माण झाले की 100% लोक सक्रिय नसतात, पण त्यात काहीतरी संवेदनशील असतात. ते संवेदनशील लोक आपल्या धावपळीला आपल्याला न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. कारण लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे आणि ती समतावादावर आधारित, मानवतावादावर आधारित आहे. त्यामुळे या लोकस्वातंत्र्यामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, या न्यायानं सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण जो मान सन्मान देतो, आपण छोट्याचा सन्मान करतो, मोठ्याचाही सन्मान करतो, सभासदांचाही सन्मान करतो. ही जी समत्ववादी दृष्टिकोन आहे आणि ही जी वागण्याची पद्धत आहे ही अभावाने आढळते. मला कुठल्या संघटनेसोबत आपली तुलना करायची नाही, पण लोकस्वातंत्र्यामध्ये दिसण्यासारखं फार वेगळं आहे, काहीतरी अभिनव आहे. याच्या प्रतिक्रिया आणि याचं प्रमाणीकरण लोकांनीच आपल्याला केलेलं आहे. लोक सांगतात म्हणून आपल्याला कळते. आपण फक्त काम करत राहायचं. कर्मसाधना ही आपली सर्वश्रेष्ठ आहे. क्या बात आहे सर. पण बाहेर जेव्हा लोक बघत असतात की साधारणतः 46 महिने होत आहे की आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची एक चांगली वाटचाल सुरू आहे. दर महिन्याला एक विचार मंथन मेळावा असतो. ह्या विचार मंथन मेळाव्यामध्ये जी लोक आतापर्यंत आलेली नाही आहेत किंवा ज्यांना जुळायचं आहे अशांना जाणून घ्यायचं की नेमकं विचार मंथन मेळाव्याचं आयोजनामागचा काय उद्देश असतो आपला? लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने एक विचार मंथन मेळावा या उद्देशाने चालू केलेला आहे की जे पत्रकार आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, सभासद आहेत आणि ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना असल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत आपल्या बोलानुसार आपण त्यांना सभासद बनवू शकतो. तर अशा सगळ्या व्यक्तींना आणि लोकस्वातंत्र्याच्या विकासामध्ये, लोकस्वातंत्र्याच्या प्रगतीमध्ये सर्व शक्ती एका व्यासपीठावर आणून एक भव्य दिव्य घडवण्याचं लोकस्वातंत्र्याचं स्वप्न आहे. त्यासाठी आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात जजेस आहेत, वकील आहेत, साहित्यिक आहेत, नाट्यकलावंत आहेत, डॉक्टर्स आहेत, जर्नलिझम डिग्री होल्डर आहेत, म्हणजे असे उच्च विभूषित व्यक्ती आहेत आणि तळागाळातले ग्रामीण पत्रकारसुद्धा आहेत. हे एक वेगळं समीकरण जे तयार होतं आणि हा जो विश्वास लोकस्वातंत्र्याबद्दल या लोकांचा निर्माण झाला. काही वेळा लोकांना वाटत होतं, परवाच्या आपल्या एका कार्यक्रमात आपले एक पदाधिकारी बोलले की काही लोकांना वाटते की हे मोठ्यांची संघटना आहे, पण तसं नाही. आम्ही मोठ्यांसोबत छोट्यांनाही सांभाळून घेऊन आपण चाललेलो आहोत. बिलकुल सर. आता इतके दिवसापासून हा प्रवास सातत्याने सुरू आहे, पण मोतीबिंदूचं शिबिर असेल किंवा आणखी वेगवेगळे काही उपक्रम राबवले, हे तर सगळे सामाजिक उपक्रम झाले. पण ठराविक दृष्टिकोनात जर फक्त पत्रकारांचा विचार केला तर या पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकारांसाठी आपण काय योजना राबवत आहे? मी तुम्हाला हे सांगण्यापूर्वी सुरुवातीच्या याच्यात प्रश्नामध्ये जे आपण मला विचारलं की 47 महिन्यापासून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आपण लोक विचार मंथन मेळावे, दर मासिक विचार मंथन मेळावे गेल्या 47 महिन्यापासून यशस्वीपणे राबवत आहोत. काय असतं माहिती आहे का, पदाधिकारी हे सोशल टच त्यांना असतो, त्यांना जाणीव असते की आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या पत्रकार बांधवांसाठी, समाजासाठी, पण त्याच्यासोबतच त्याला एक मदतीचं माध्यमही मिळालं पाहिजे. म्हणून एक परस्पर भेट योजना आम्ही चालू केली. त्या परस्पर भेट योजनेतून दर महिन्याला लोकांचे ठराविक निधी जमा होऊन ईश्वर चिठ्ठीनुसार त्याला काहीतरी निधी मिळतो. या माध्यमातून सगळे लोक एकत्र होतात परस्पर भेट योजनेच्या माध्यमातून. आता त्याची गर्दी एवढी वाढत चालली की जवळपास 75-100 लोक दर महिन्याला आमचे जमायला लागले. तर याच्यामागे याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सन्मानित व्यक्ती, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, ज्यांनी काहीतरी समाजासाठी खूप मोठं काम केलं आहे, अशा मोठ्या लोकांना आपण या व्यासपीठावर सन्मानित केलेलं आहे. इथे आपण गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करतो. समाजामध्ये काम करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत त्या लोकांचं सामाजिक विकासाच्या प्रगतीत फार मोलाचं कार्य असते. अशांना एक प्रोत्साहनात्मक ऊर्जाशक्ती प्रदान करण्याचं काम लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ करत आहे. तर अशा त्याने काय होतं माहिती आहे का, सामाजिक विकासाची गती ऑटोमॅटिक वाढत चालते. आजच आमचे एक पदाधिकारी आहेत पुष्पराज भाऊ गावंडे, त्यांनी एक पोस्ट लिहिली की ताकद दिल्यानं ताकद वाढत असते, ताकद कोणाची कमी केल्यानं आपली ताकद वाढत नसते. खूप छान सर. पण आता साहित्यिक याच्यामध्ये आहेत, तुम्ही सांगितलं ॲडव्होकेट्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक यामध्ये आहेत. या पलीकडे सुद्धा आता जे नवोदित येणारे पत्रकार असतील किंवा वेगवेगळ्या संघटनांमध्ये असणारे, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये कार्य करणारे पत्रकार असतील, ह्यांना जर जुळायचं असेल तर कशा पद्धतीने जुळता येईल? ह्या लोकांना आपण त्यांचे फॉर्म भरून घेतो. फॉर्मच्या सोबत आपण बॉयलरनुसार जी आपली परिपूर्ती असते, उदाहरणार्थ त्याचा आधार कार्ड, त्याचा पत्रकारितेचा पुरावा, त्याचा आय कार्ड किंवा एडिटर असेल तर त्याचं RNI किंवा तत्सम आणखी काही डॉक्युमेंट सोबत जोडून
आपली फाईल ज्या आहेत त्या फाईल आपण अप टू डेट ठेवतो, कारण त्याच्यामध्ये भविष्यात जर अडचण आली तर एक डॉक्युमेंट आपण कोणाला फोन करून वेळेवर मागू शकत नाही. म्हणून त्या पद्धतीनं कार्यक्रमामध्ये जशी शिस्तबद्ध प्रणाली आहे तशी ज्या डॉक्युमेंटच्या बाबतीतही आपण तेवढे शिस्तबद्ध आज आहोत. या पद्धतीने आपण लोक जोडतो. ज्यांना वाटते की संघटनेसोबत जायला पाहिजे त्यांनी सोशल मीडियामध्ये पाहून अनेक लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की या संघटनेत आम्हाला यायचं आहे. अशा खूप मोठ्या व्यक्ती आहेत. एक कामगार नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, म्हणजे राज्य लेवलला ते काम करतात. सगळे म्हणतात काय यार कुठे काही नाही, लोक स्वातंत्र्याचं काम फार जबरदस्त चालू आहे, आम्हाला लोक स्वतंत्र पत्रकार महासंघात यायचं आहे. आणि तो माणूस मला फोन करतो. असे खूप अनुभव आज येत आहेत. गोव्याच्या व्यक्तीनेही स्वतःच फोन केला, कुठून तरी नंबर मिळवला आणि सोशल मीडियामधून पसरते. आमच्या कॉन्टॅक्टमधले जे आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतोच. सर, पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि अत्यंत महत्त्वाचा हा स्तंभ आहे. पत्रकार म्हणजे जो माहिती पुरवतो किंवा योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. पण आजकाल माहिती पोहोचवण्याची अनेक साधनं झालेली आहेत. तर तुमच्या दृष्टिकोनानं नेमकं पत्रकार कुणाला म्हणणार? पत्रकार त्यालाच म्हणता येईल ज्याला सामाजिक जाणीव आहे, समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तो पेटून उठतो, त्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे आणि त्याचा या गोष्टीवर विश्वास आहे की माझ्या कलममध्ये ताकद आहे आणि या कलमच्या शक्तीचा उपयोग मी समाजाला अन्याय पीडित वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी करेल. ही भावना ज्या दिवशी त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि या भावनेने तो काम करेल तो खरोखर ध्येयाने झपाटलेला एक पत्रकार म्हणावा लागेल. क्या बात आहे सर. पण आता अशा बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट्सचा जाहिराती मिळवण्यासाठी बरीचशी धावपळ असते, कारण प्रत्येकाला एक टार्गेट दिलेलं असतं, कारण बिझनेस चालवायचा असतो, चॅनल्स चालवायचे असतात, वृत्तपत्र चालवायचे असतात. अशातच जाहिरात नाही मिळाली तर एखाद्या विषयीची नकारात्मक बातमी लावणे किंवा त्या माध्यमातून समोरच्याला काही त्रास देणे पत्रकारितेचा एक काय म्हणता येईल त्याला नकारात्मक उपयोग किंवा एक पद्धतीचा वेगळा उपयोग केला जातो. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, हे पत्रकारितेच्या तत्वामध्ये बसत नाही, पण ह्या गोष्टी खूप लोक करतात. आता कुणाला काय आवडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. समोरच्याचे विचार किती विधायक आहेत, किती पॉझिटिव्ह आहेत त्या पद्धतीने तो करतो. पण विधायक विचारांनी पण लोक आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात आणि आपलं चांगलं काम पाहून आपल्या कलमची ताकद पाहून ते आपल्याला जाहिराती देऊ शकतात. म्हणून जाहिरातीचा जो बिझनेस आहे तो सकारात्मक दृष्टिकोनानेच ओढला गेला पाहिजे की एखाद्याने मला काही हे दिलं नाही किंवा मला जाहिरात दिली नाही म्हणून मी आकसबुद्धीने त्याची बातमी छापेल, हे चांगल्या पत्रकारितेच्या व्याख्येत बसत नाही. बिलकुल सर. पण या पलीकडे सुद्धा आता जाहिरातींचा जरी विषय सोडला तरी सुद्धा राजकीय पगडा एक खूप मोठी गोष्ट आजकाल झालेली आहे. प्रत्येकाचे पत्रकार वाटलेले असतात पक्षानुसार, असं आपण बरेचदा ऐकतही असतो. न्यूज चॅनल मीडियासुद्धा आजकाल विकल्या गेलं असं बोललं जातं. तर ही खरं तर एक खूप दुःखद गोष्ट आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं की कसं असलं पाहिजे, एक प्रॉपर मीडिया कसा असायला हवा? कलम में है ताकत, पत्रकारिता का सार और यही कलम में पूरे भारत का है प्यार. या पद्धतीनं हा विश्वास कायम ठेवून जर पत्रकारांनी जर वाटचाल केली तर पत्रकारांनी समाजाला न्याय देणारीच पत्रकारिता समोर आणली पाहिजे. प्रश्न पत्रकारांचे भरपूर आहेत, ते मला मान्य आहेत की या स्पर्धेच्या युगात पत्रकारांना जाहिराती मिळत नाही आणि शासनाकडूनही योग्य तो प्रतिसाद नाही. आताच मी शासनाकडे एक मागणी केली की छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे जर जगवायची असतील आणि त्यांना जर तुम्हाला पत्रकार कल्याण योजनेमध्ये तुम्हाला स्थान द्यायचं असेल तर तुम्ही आणि त्याने अन्य व्यवसाय करू नये अशी तुमची जी अट आहे जाचक, ती अट जर हे करायची असेल तर तुम्ही संबंध वृत्तपत्र हे जाहिरातीमध्ये चालवण्याची हमी घ्या, छोटी वृत्तपत्र. असं जर झालं तरच तो पत्रकार अन्य व्यवसाय करणार नाही, अन्यथा त्याला स्वाभिमानाची पत्रकारिता करण्याकरता, कारण छोट्या वृत्तपत्राला शासनाकडून जाहिरातीचं प्रमाण खूप कमी आहे, नगण्य आहे, त्यावर त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. म्हणून तो दुसरं काहीतरी व्यवसाय करतो आणि तो केला पाहिजे. त्याला स्वाभिमानी पत्रकारिता जर करायची असेल तर पत्रकारितेच्या साईडला त्याला दुसरं काहीतरी अर्निंग असलं पाहिजे. त्याची पत्रकारिता त्याशिवाय स्वाभिमानी राहू शकणार नाही. बिलकुल सर. पण आता ज्या पद्धतीने वृत्तपत्र आहेत किंवा वेगवेगळे मीडिया चॅनल्स जे बनलेले आहेत या सगळ्यांवरती कसं समजायचं की अधिकृत किंवा योग्य पत्रकारिता कोणत्या ठिकाणी चाललेली आहे, लोकांनी कसं ओळखायचं? योग्य पत्रकारिता प्रश्न चांगला केला तुम्ही. योग्य पत्रकारिता कुठे चालली आहे आणि कुठे चालली नाही हे ओळखण्या इतके लोक आपले चाणाक्ष आहेत. कारण आज लोक जे प्रतिक्रिया व्यक्त करतात, पत्रकारितेसंबंधी जे प्रश्नचिन्ह निर्माण करतात, हे प्रश्नचिन्ह खोटे नाही आहेत. तो विश्वास जर पत्रकारांना कायम करायचा असेल तर पत्रकारांनी अशा प्रकारची पत्रकारिता केली पाहिजे. आणि समाजाला न्याय देणारी वाटचाल जर झाली तर ॲटोमॅटिक समाज त्या पत्रकारितेला ॲप्रिशिएट करतो, ॲक्सेप्ट घेणार नाही. पण बऱ्याच ठिकाणी आज जे चाललेलं आहे, जे पत्रकारितेच्या नावावरती पत्रकार अगोदरच कोणत्या पुराव्याशिवाय किंवा अधिक पुढे जाऊन स्वतःची मतं प्रदर्शित करण्याचं काम करतात, तिथे त्यांना स्वतःची मतं प्रदर्शित करण्यापेक्षा पुराव्यावर आधारित
आणि वास्तवतेला धरून पत्रकारिता केली पाहिजे. पण ते जिथे करत नाहीत आणि जे तिथे अतिशोक्तीपूर्ण वाटतं ते समाज पटकन म्हणते की ही मीडिया विकली गेलेली आहे. बिलकुल सर. आणि मला वाटतं लोक आता तेवढे अवेअर झालेले आहेत या बाबतीत. सर, बऱ्याचशा घटना अशा होत असतात. आपण जर फक्त आपल्या शहराचा जरी विचार केला तर बऱ्याचशा घटना होतात. म्हणजे महिलांवरती अत्याचार असेल, आज ह्या घटना तर आता सर्रास समोर यायला लागलेल्या आहेत. महिला स्वतः बोलायला सुद्धा लागलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या घटनांमध्ये पत्रकार जेव्हा एक बातमी कव्हर करतो तर त्यांनी कुठली पथ्य पाळायला पाहिजेत? आज अशा प्रकारच्या घटनांमध्ये पत्रकार त्या महिलेला किंवा त्या ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला न्याय देण्याकरता पुढे येतात. परंतु तिथे त्यांनी पत्रकारितेचे मूल्य सोडून, आपल्या पत्रकारितेचे मूल्य सोडून अति उत्साहाच्या भरात म्हणजे वादग्रस्त कोणतेही कृती करता कामा नये. कारण संविधानाला धरून काम करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि तशी त्यांनी संविधानिक पत्रकारिताच केली पाहिजे. आता अशी बरीचशी प्रकरणं आहेत. आमच्या अकोल्यामध्ये एक प्रकरण मागे घडलं. एका महिलेवर जादू ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि आम्ही ते प्रकरण उचललं, पोलीस स्टेशनला भांडण, बराचसा संघर्ष केला की हे गुन्हा तुम्ही नोंदवा, कारण CCTVचे फुटेजेस होते, पुरावे होते. परंतु तरीही म्हणजे राजकीय दबावापोटी म्हणा किंवा प्रशासनाच्या बेपर्वाई वृत्तीमुळे म्हणा किंवा सो अँड सो जे स्पष्ट आपण बोलू शकत नाही असं काही घडलं म्हणा. त्यामुळे महिला आयोगाने दखल घेऊन आणि आपल्या जिल्ह्याच्या दक्षता अधिकारी शेळके साहेबांनी पत्र देऊनही सिव्हिल लाईन पोलीस स्टेशननी त्या संबंधी गुन्हा रजिस्टर केला नाही. पर्यायाने त्या महिलेवर अन्याय झाला. तर असे जे प्रकरणं आहेत, अशा प्रकरणामध्ये असं जर घडलं तर पत्रकारांनी पेटून उठलं पाहिजे. या संबंधीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. पण पत्रकारांमध्ये शक्यतोवर ते घडत नाही. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. दुर्दैव असं आहे की अनेक ठिकाणी पत्रकारांमध्ये फूट आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तो करते त्याचं वाईट, मी करतो माझं चांगलं, असे हवे दावे असल्यामुळे प्रशासनाला आमच्या या फुटीमध्ये प्रवेश करण्यासाठी संधी मिळते आहे. त्यामुळे प्रशासनाला गरज वाटत नाही की योग्य वेळी न्याय दिला पाहिजे. एक गट नसला तरी दुसरा गट त्यांना सांभाळण्यासाठी तयार असतो. बिलकुल सर. असंच बाकी प्रकारच्या बातम्यांमध्ये सुद्धा होऊ शकतं. मग ती बातमी महानगरपालिकेशी संबंधित असेल, जिल्हा परिषदशी संबंधित असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे काही भ्रष्टाचाराचे जर काही मुद्दे असतील जे दाबले जातात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी नकळतपणे म्हणा किंवा चुकून पत्रकारांचा त्याला सहभाग लागतो. अशा घटनांविषयी काय पत्रकारांनी कसं सजग असायला पाहिजे? पत्रकारांनी सजग असायला पाहिजे. पण नेमकं ते प्रकरण ज्या पत्रकारांनी काढलं त्यांनीच जर त्यातला उत्साह पुढे कमी जर केला तर ते प्रकरण ऑटोमॅटिकली दाबलं जाते. मग समाजाच्या लक्षात येतं पत्रकारितेवरचा जो विश्वास समाजाचा उडलेला आहे ते याचं फार मोठं कारण आहे की हे प्रकरण पुढे याची वाच्यता का नाही झाली. पण त्यांनी जे हाती घेतलेलं प्रकरण आहे ते केलं पाहिजे. आणि पत्रकारिता ही कृतिशील असली पाहिजे. नुसतं बातमी लिहिण्याला फक्त प्रश्न सुटत नाहीत, त्या बातमीचा त्याने फॉलोअप घेतला पाहिजे, प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. त्यासाठी आपले पत्रकार बांधव संघटित केले पाहिजेत. ज्यावेळी पत्रकारांचा हा दबाव वाढेल त्यावेळी न्याय मिळणं हे फार सुलभ होईल. आणि प्रशासन ही जी बेपर्वाई वृत्ती दाखवते किंवा कर्तव्याशी प्रतारणा करण्याचे कामं करते ते करणार नाही. पण त्यांची हिंमत या वाढलेल्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे प्रशासनातल्या मगरूर प्रवृत्ती, उन्मत्त प्रवृत्ती ह्या प्रयत्न करीत असतात. बिलकुल सर. आपण असं बरेचदा बघत असतो की कुठली एखादी मोठी घटना घडली आणि पोलीस तर त्यांच्या बाजूने तपास करत असतात. पण तुम्हाला काय वाटतं की पत्रकारांच्या, तुम्ही जसं म्हटलं मगाशी, अतिउत्साहीपणामुळे किंवा एखादा पक्ष त्यांनी धरून ठेवल्यामुळे एखादी बाजू, तर त्या केसवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो का? त्या केसवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. पत्रकारांचं कर्तव्य त्यावेळी हेच आहे की पोलिसांची जी तपासाची दिशा आहे ती योग्य आहे की नाही. कारण एखाद्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास केला आणि काही कारणांनी त्यांनी त्याच्यामध्ये कच्चे दुवे जर सोडले तर ते प्रकरण पुढे कोर्टामध्ये टिकत नाही आणि जो दोषी असतो तो कोर्टामधून निर्दोष सुटतो. तर हे पातक आपल्या हातून घडू नये यासाठी पत्रकारांनी नेहमी सजग असलं पाहिजे आणि ज्याच्यावर न्याय झाला त्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली सामाजिक पत्रकारितेचा तिथे उपयोग केला पाहिजे. आपली सामाजिक साधना जी आहे ती पणाला लावलीच पाहिजे. बिलकुल सर. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक समाजाभिमुख संघटना जरी असली तरी तुम्ही ती प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की ही विचारधारा गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित आहे. तर नेमकं कसं सुचलं की हीच दोन महानुभाव आहेत की ज्यांच्या विचारधारेला घेऊन आपण चालू शकतो? आज आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांच्या विचारसरणीवर चाललेला आहे आणि सामाजिक क्रांतीचे विचार या महापुरुषांनी आपल्याला दिले. या महापुरुषांनी लोकशाही आणि संविधानाचं संवर्धन कसं करायचं, मानवी जीवनमूल्यांनी कसं जीवन जगायचं हे आपल्याला शिकवलं
आणि म्हणून आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं सामाजिक अधिष्ठानही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा आहेत. शाहू फुले आंबेडकरच्या विचारसरणीने आम्ही चाललो आहे. काय झालं माहीत आहे का, क्रांती आणि क्रांतीचे विचार आज पायदळीत उडवले जात आहेत. मोजकेच म्हणतात सत्य, पण आमचे पत्रकारही आज प्रसिद्धी आणि अर्थकारणाच्या दबावाखाली झोकलेले आहेत. हे या लोकशाहीचं दुर्दैव आहे. सर, पत्रकारांनी काय केलं पाहिजे ह्याच्यावर तर आपण बोललो, पण पत्रकारांच्या आयुष्यामध्येही बरेचसे प्रश्न असतात जी फक्त पत्रकारितेच्या भरोशावरती उदरनिर्वाह करतात. त्यांना किती सगळ्या तरी समस्यांना सामोरं जावं लागतं. योग्य असं वेतन मनासारखं मिळत नाही, किंवा त्याच्या पलीकडे सुद्धा ज्या ॲक्रिडिटेशन आपण ज्याला म्हणतो, ज्या सोयीसुविधा असायला पाहिजे त्यासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर सगळ्यात पहिले तर मला जाणून घ्यायचं की सोयीसुविधा काय आहेत पत्रकारांसाठी? पत्रकारांसाठी महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा योजना चालू केल्या आहेत. त्यामध्ये पत्रकार कल्याण योजना आहे, अधिस्वीकृतीची फॅसिलिटी आहे, शंकरराव चव्हाण कल्याण योजनेमधून जे पत्रकारांच्या विविध आजारासंबंधी पत्रकारांना अकस्मात जर हॉस्पिटलमध्ये कुठे ॲडमिट झाला, कुठे उपचाराची जर गरज पडली तर त्याच्यामध्ये शासनाकडून मदत होते. पण त्यांनी काही विशिष्ट आजारच त्यामध्ये घेतलेले आहेत, सर्व आजार घेतलेले नाहीत. दुसरी गोष्ट, पत्रकारांची जी छोटी आपली वृत्तपत्र आहेत, मध्यम आणि लघु वृत्तपत्रे, यांना महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती मिळतात, पण त्या तोकड्या स्वरूपात आहेत. दुसरी एक महत्त्वाची जी आहे सुविधा ती अधिस्वीकृती, म्हणजे काही पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्र शासन त्या पत्रकाराला प्रमाणित करते की हा महाराष्ट्र शासनाचा अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहे. त्या अधिस्वीकृतीच्या माध्यमातून त्याला बसमध्ये 100% प्रवास फ्री आहे, आणि रेल्वेचं जे कन्सेशन आहे ते 50% आहे. पण कोरोना काळापासून ते सिनियर सिटीजन आणि रेल्वेचं बंद केलेलं आहे. मी केंद्र सरकारकडे अनेकदा त्याची पत्रव्यवहार केला. आता परत मागण्या त्या संबंधी करणार आहे की पत्रकाराचं ते कन्सेशन चालू व्हायला पाहिजे 50%चं. आणि तशा ह्या योजना ज्या आहेत, या योजनेची अंमलबजावणी नीटपणे झाली पाहिजे. यासाठी आपण नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे काही कल्याण योजनांसंबंधी सुधारणा सुचवलेल्या आहेत. किंवा एखादा पत्रकार जर मयत झाला तर त्या पत्रकाराच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला 10 लाख रुपये देण्यात यावे. काही संघटनांनी 5 लाख सुचवले. एखाद्या पत्रकाराला जर कोणते आजार झाले तर ते पूर्ण आजार त्याच्यामध्ये घेण्यात यावे. या आजारासाठी एवढं नको. आणि त्याची जी कल्याण योजनेची जी मदत आहे, म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, या सन्मान योजनेमध्ये अनेक पत्रकारांना 20,000ची जी मदत आहे पेन्शन मंथली, ती गव्हर्नमेंट देत असते. पण याच्यामध्ये शासनाने इतक्या क्लिष्ट अटी टाकलेल्या आहेत की काही पत्रकार पेन्शनसाठी भांटाच पेन्शनची मागणी करताच ते वर गेले, पण त्यांना पेन्शन मिळालेली नाही. त्याच्यामध्येही आपण काही सुधारणा सुचवलेल्या आहेत की पूर्वी शिक्षण कमी होतं आणि लोकांना दूरदृष्टी नव्हती की असं काहीतरी गव्हर्नमेंटचा लाभ आपल्याला मिळेल, म्हणून त्यांच्याकडे त्यावेळीचे पत्रकारितेचे पुरावे त्यांनी जतन करून ठेवलेले नाहीत. म्हणून असे पत्रकार जर असतील तर जी एक चांगली संघटना आहे, जशी आमची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आहे, अशा संघटनेच्या शिफारस पत्रावरच त्या पत्रकारांना त्या योजनेचा लाभ देण्यात यावा, असं आपण महाराष्ट्र शासनाकडे सुचवलेलं आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाला आपण हेही म्हटलेलं आहे की जाहिरात मान्यता यादीमध्ये अनेक वृत्तपत्र सामावून घेतले नाही, त्यातील अटी शिथिल करण्यात याव्यात. आणि एक अट जी मेन त्यांनी टाकलेली आहे त्याच्यामध्ये सन्मान योजनेमध्ये, की त्या पत्रकाराचा अन्य व्यवसाय असू नये. आता त्या पत्रकारांनी जर तो साप्ताहिक वृत्तपत्र चालवते तर गव्हर्नमेंट वर्षभरात त्याला 50 किंवा 50,000 एवढ्या जाहिराती देते. त्यामध्ये तो पेपरचं प्रिंटिंग करेल की त्याचा उदरनिर्वाह करेल की कुटुंब चालवेल. मग आपण गव्हर्नमेंटला म्हटलं की तुम्ही असं करा, जाहिरातीची हमी घ्या, पूर्ण जाहिरातीवर हे वृत्तपत्र आम्ही चालवू म्हणून, नाहीतर ही अट शिथिल करा. अशा प्रकारच्या बऱ्याचशा दुरुस्त्या आपण गव्हर्नमेंटला सुचवल्या आहेत. पत्रकार कल्याणच्या योजनात हे करा. त्यानुसार पत्रकारांवर जर हल्ले झाले, त्या हल्ल्याची ताबडतोब तपासणी व्हावी, पोलिसांना कडक सूचना द्या. पत्रकार हल्ल्याची बरीचशी प्रकरणं आपण उचललेली आहेत आपल्या संघटनेच्या स्थापनेपासून. असं वेळोवेळी पत्रव्यवहार चालू असते. आता मध्यंतरी एक प्रकरण घडलं, मी ते प्रकर्षानं बोलणार आहे की वसुंधरा दिनाची जाहिरात पंकजा मुंडेंनी फक्त बीड जिल्ह्यासाठी दिली. आता असं करता येत नाही, ही पार्शालिटी झाली. मग मी गव्हर्नमेंटला विचारलं की पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्री आहेत की बीड जिल्ह्याच्या? जर त्यांना त्यांच्या राजकारणासाठी त्यांची प्रसिद्धी करायची असेल तर त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करावे, अन्यथा त्यांच्याकडून हे पैसे वसूल करावे, की अन्यथा 800 सेंटीमीटरची त्या आकारमानाची जाहिरात महाराष्ट्रातील सबंध वृत्तपत्रांना द्यावी. त्याच्यानंतर लगेच अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीचं आपल्या पत्राचा गव्हर्नमेंटने विचार केला आणि ती जाहिरात 800 सेंटीमीटरची काढली. ती 400चीच निघत असते प्रत्येक वेळी. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सबंध वृत्तपत्रांचा मध्यम आणि लघु जवळपास 6 ते 10 हजाराचा फायदा झालेला आहे. अशा वेळोवेळी गव्हर्नमेंटने आपल्या मागण्या मान्य केल्या
आपले जे पदाधिकारी आझाद मैदानावर उपोषणाला बसतात काही मागण्यासाठी, आता परभणीचे आपले 2 पत्रकार दबंग आहेत, त्यांनी गव्हर्नमेंटच्या जमिनीची परस्पर विल्हेवाट करणारे जे भूमाफिया होते त्यांच्या विरुद्ध आघाडी उभारली. तिथले जे महसूलचे अधिकारी होते त्यांच्या संगनमताने तो भ्रष्टाचार चालू होता. तिथे मी मुख्यमंत्र्यांना अगोदरच्या दिवशी लिहिलं, कारण दर महिन्याला आपल्याला मुंबईची आपली मिटिंग असते, तर मी लिहिलं प्रभादेवीच्या मिटिंगच्या पूर्वी आझाद मैदानाची भेट, आणि त्यावर सीएमना मी लिहिलं की असे पदाधिकारी 2 आमचे आझाद मैदान उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं दुसऱ्याच दिवशी उपोषण सोडायला गेलं. पटापट एसपीला कलेक्टरला ऑर्डर्स दिल्या गुन्हे नोंदवण्याचे आणि कारवाई करण्याचे. तर हे पण अनुभव आहेत की ताबडतोब आपल्या पदाधिकाऱ्यांचं 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशीच उपोषण सोडवल्या जाते. इतर लोक 8-8, 15-15 दिवसापासून आझाद मैदानावर बसलेले असतात. तर असं पत्रकार महासंघाच्या बाबतीत शासनही सकारात्मक आहे. आपण केलेली मागणी रास्त आहे हा त्यांचा विश्वास आहे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. बिलकुल. पण सर याचं एक कारण असंही असू शकतं का की तुम्ही बराच एक काळ जो आहे डी.वाय. पाटील सरांकडे स्वीय सहाय्यक म्हणून म्हणा किंवा तेथे काम केलेलं आहे किंवा तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी त्यामागची माहिती आहे की कोणाला भेटलं पाहिजे, कशा पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे, ह्याचा एक अनुभव तुमच्याकडे आहे. तर नेमकं काय वाटतं तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी प्लस पॉईंट आहेत त्यासाठी? मी वयाच्या 18व्या 17व्या वर्षापासून पत्रव्यवहारामध्ये आहे. कोणतं काम कसं केलं पाहिजे आणि पत्र कसं लिहिलं पाहिजे हे टेक्निक तेव्हापासून मला आलेलं आहे. मी बरेचसे शब्द बदलले मराठीमध्ये, नाही हा शब्द इकडे नाही इकडे पाहिजे, कारण त्याचे जे चढ उतार लय आहे ते वाचताना लोकांना आवडलं पाहिजे. ते वाचताना लोकांना माझं लिखाण आवडते हे मला अभिप्राय लोकांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी गावचा सरपंच होतो 5 वर्ष. त्याच्यानंतर डी.वाय. पाटलांकडे गेलो. डी.वाय. पाटलांचा मी प्रायव्हेट सेक्रेटरी होतो. त्याच्यामुळे साहेबांचे पत्रव्यवहार, पर्सनल फायली आणि मंत्रालयाची कामं मी फॉलोअप करत होतो. बऱ्याचशा सेक्रेटरी लोकांच्या त्या काळात मी संपर्कात होतो. त्याच्यामुळे कुठलं काम कुठून करायचं, कसं करायचं किंवा संबंध प्रस्थापित कसे करायचे आणि जनसंपर्काचं कौशल्य जे असतं, प्रेमाने समोरच्या माणसाला आपलंसं कसं करायचं, आपली पत्रकारितेचं हे सगळे ठिकाणी दाखवून कुठले कामं होत नसतात. प्रेमाने जेवढा माणूस अंकित होतो आणि तो मदत करायला पुढे येतो, हे अनुभव फार वेगळे असतात. माझ्या आयुष्यात मी जे अनुभव घेतलेले आहेत की लोक म्हणतात करप्ट पॉलिसी आहे, पैशाशिवाय काम होत नाही. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळेस पत्रकारितेच्या काळात होतो त्यावेळी ऑनलाईन नव्हतं, खरेद्या असायच्या लोकांच्या, खेड्याचे लोक यायची भाऊ खरेदी. माझ्या विश्वासावर त्या रजिस्ट्रारनी पुरावे न घेता, कुठलं टॅक्स पावती नसताना खरेद्या करून दिल्या. हे कशाचं द्योतक आहे? ज्या BEO सोबत मी चहा प्यायला बसत होतो तिथे आमदाराचं पत्र बाजूला ठेवून मी म्हटलं त्या टीचरला त्या ठिकाणी दिलं. बिना पैशाची माझी काम, उलट ते अधिकारी लोकच मला चहा पाजत होते आणि माझी कामं पण करून देत होते. हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की दुनिया हे आहे, पॉलिसी करप्ट आहे, त्याला इथे छेद दिलेला आहे या गोष्टी. बिलकुल बिलकुल. सर, एक पारंपरिक पत्रकारिता किंवा ठरलेल्या ज्या पत्रकारितेच्या एक कार्यपद्धती आहे त्याला थोडासा फाटा देऊन आता इव्हेंट्स यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि इव्हेंट्स कंपनी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, हे बदलत्या काळानुसार गरजेचं आहे, असलं पाहिजे की नाही? लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाटचालच मुळात तशी आहे की म्हणूनच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने पत्रकारांसोबत सामाजिक लोक आणि विविध क्षेत्रातले लोक सोबत घेऊन सगळी ताकद एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सामाजिक विकासाला गती देणे हे प्रत्येक पत्रकाराचं आणि सामाजिक माणसाचं कर्तव्य आहे. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचा आपल्यावर ऋण आहे आणि त्यासाठी त्या गोष्टीला आपण गती देण्याचे प्रयत्न केलं पाहिजे. त्यामुळे जे सामाजिक कार्य खूप लोक करतात. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आपणच काम करतो असं नाही, आपल्यापेक्षा अफाट काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. तर अशा ज्या समाजातल्या व्यक्ती आहेत त्यांना पुश करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, त्यांना पुढे करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी असे इव्हेंट खूप आवश्यक आहेत की या इव्हेंटच्या माध्यमातून पुरस्कार म्हणू आपण त्याला किंवा कुठला त्याचा गौरव म्हणू, या गौरवाच्या माध्यमातून त्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्या एनर्जीनी त्याला त्याच्या आयुष्यात आणखी मोठं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यासोबतच त्या सामाजिक विकासाच्या गतीला पुश करणारे आपण मेन आधारस्तंभ ठरू शकतो. म्हणजे फार मोठं चांगलं काम, राष्ट्रीय कार्य आपल्या हातून घडते. त्यासाठी असे इव्हेंट आवश्यक आहेत. सर, पण आता तंत्रज्ञानाचा एक मोठ्या प्रमाणात वापर या क्षेत्रामध्ये व्हायला लागलेला आणि प्रत्येक क्षेत्रात जसं अपडेट होत असतं तसंच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता अपडेट आले. सोशल मीडियाची जोड त्याला आलेली आहे. त्यानंतर व्हिडिओ फॉर्मॅट आजकाल सगळ्यात जास्त चालायला लागले. भलेही ते प्रिंट मीडिया असलं तरी त्यांचा एक व्हिडिओ एरा सुद्धा सुरू आहे. तर काय वाटतं तुम्हाला, हे किती महत्त्वाचं आहे, हे असलं पाहिजे की नाही? माहितीच्या जगतात माहिती जर फास्ट आपल्याला मिळायची असेल तर टेक्नॉलॉजी खूप आवश्यक आहे आणि त्याचा उपयोग बरेच करतात. पण एक शक्ती अशी खर्च होते की त्यातली सत्यता तपासण्यासाठी माणसाला खूप सतर्क राहावं लागतं. पण हे इव्हेंट खूप महत्त्वाचे आहेत आणि या टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येक माहिती जलद गतीनं विदिन सेकंद आपल्यापर्यंत पोहोचण्याचं फार मोलाचं कार्य केलेलं आहे. टेक्नॉलॉजी ही मनुष्य जातीला उपकारक आहे, पण तिचा मिसयूज जर झाला तर तो फार मोठा शाप आहे.
तर अशा असं कार्य करणाऱ्या जे आहेत, मिसयूज करणाऱ्या, या मिसयूज करणाऱ्या लोकांवर कायद्याच्या चौकटीतून वेळोवेळी त्यांच्यावर अंकुश आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, तरच योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. सर, पण हा व्हिडिओ एरा असेल किंवा सोशल मीडियाला बऱ्याच पद्धतीने फोटोशॉप करून असेल किंवा एआयचा वापर करून डीप फेक अशा पद्धतीने बरेचसे व्हिडिओ बनवले जातात, फोटोज तयार केले जातात आणि बातम्या पसरवल्या जातात. एक प्रकारे असं म्हणा की समाजामध्ये अफवा पसरवल्या जातात. तर ह्यावरती कशा पद्धतीने अंकुश ठेवला गेला पाहिजे किंवा काय सतर्कता लोकांनी ठेवायला पाहिजे? लोकांनी सतर्कता ही ठेवायला पाहिजे की जो व्हिडिओ मी बघतो त्या व्हिडिओमध्ये खरोखर सत्यता किती आहे. आता ते सत्यता किती आहे तर साधारणतः एक आपला विचार करण्याचा एक असतो, अँगल असतो की आपण पाहू शकतो काही बाजू की खरोखर हे खरं असेल का, किंवा खोटं असेल तर खोटं कशावरून असेल, या गोष्टीचे काही तर्क असतात. त्या तर्कांनी लोकांनी तर सजग झालंच पाहिजे, पण प्रशासनाने सायबरच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि असे जे मिसयूज करणारे लोक आहेत, या अपप्रवृत्ती आहेत, या अपप्रवृत्तींवर नियंत्रण येऊ शकेल. बिलकुल. सर, पोलीस विभागाचा आता आपण उल्लेख केलेला आहे. पत्रकारितेच्या जगतामध्ये पोलीस विभागाचा कितपत सहभाग महत्त्वाचा आहे किंवा हे हातात हात घालून सोबत काम करता येऊ शकतं का? पोलीस विभागाच्या हातात हात घालून काम करता येऊ शकतं, पण त्यासाठी तसे पोलीस अधिकारी विधायक विचाराचे लागतात. काही पोलीस अधिकारी इतके चांगले आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये, पोलिसांच्या आम्ही गेल्या 6 महिन्यात खूप विरोधात लिहिलं, पण अपप्रवृत्तीच्या विरोधात लिहिलं, पूर्ण पोलीस खात्याच्या विरोधात नाही लिहिलं. पण काही माझे मित्र जे पोलीस अधिकारी मला लाभलेले आहेत की ते खरोखर कलेला वाव देणारे आहेत, कला हा त्यांचा छंद आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं गाणारे काही अधिकारी आहेत, आणि अशा अधिकाऱ्यांना खरोखरच समाजासाठी वास्तव काम झालं पाहिजे, समाजाला न्याय देता आला पाहिजे. अशा अधिकाऱ्यांच्या सोबत, हे आमचे चांगले मित्र आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या सोबत पत्रकारांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. परंतु जे एक गट असा पत्रकारामध्ये आहे की आमचीच दात आमचीच वोट, आम्हाला सांगावं लागतं की अशा वाईट प्रवृत्तीचे जे अधिकारी आहेत यांच्या हातात हात घालून जर पत्रकारांनी काम जर केलं तर समाजाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. सर, ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात, अध्यात्मावरती नक्कीच तुमचा विश्वास आहे, हे मला तुमच्या बोलण्यातलं जाणवलेलं आहे. पण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मग ते तुम्ही डी.वाय. पाटलांसाठी कधी काम केलं असेल, इतक्या कमी वयात पत्रकारितेला सुरुवात केली असेल, मुंबई जाणे येणे हा वारा करत राहणे सातत्याने, या सगळ्यामध्ये बऱ्याचशा काही आठवणीसुद्धा जमा झाल्या असतील. तर काही अशा ठळक आठवणी किंवा काही छोटीशी उदाहरणं तुम्हाला आमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं वाटत असेल तर ती आम्हाला ऐकायची आहे. अध्यात्म हे जे आहे, अध्यात्म म्हणजे ही धार्मिकता नाही. दररोज सकाळी उठल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं आपण की अध्यात्म चालू होऊन जाते. त्या अध्यात्म आपण आध्यात्मिक जीवन जे आहे आपलं, ते आध्यात्मिक जीवन म्हणजे आपली दैनंदिन वाटचाल. त्या दैनंदिन वाटचालीत आपण कसे विचार ठेवतो, कशी कर्म करतो, काय करतो, त्याच्यानुसार आपल्याला प्रायोगिक तत्वावर त्या गोष्टीचे परिणाम मिळत जातात. आपला ॲप्रोच कसा, आपण कोणासमोर कसे गेलो, फोनवर कोणाशी कसे बोललो, ह्या सगळ्या गोष्टी अध्यात्मात अंतर्भूत आहेत. कारण अध्यात्म माणसाला नीटनेटकं शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवते. आणि अंतरंगातल्या शक्तीवर माझा सुरुवातीपासून विश्वास आहे. मी फार वाचन केलं नाही, पण आजही माझे लिखाण हे लेख वाचल्यावर लोक म्हणतात तुमचं भरपूर वाचन आहे. मी म्हणतो हो, मी वाचन काहीच ॲक्च्युली केलेलं नाही आहे, पण हे सगळं प्रॅक्टिकल लाईफ वयाच्या 17व्या वर्षापासून मी जगत आलो की चांगलं वागलं पाहिजे, लोकांशी चांगलं हे केलं पाहिजे, आणि प्रेमाची शक्ती फार मोठी आहे. त्या प्रेमाच्या शक्तीने लोकांना आपण अंकित करू शकतो आणि सामाजिक कामासाठी त्या शक्तीचा ॲटोमॅटिकली आपल्याला उपयोग होऊ शकतो. हे सुरुवातीपासून मला पटत गेलं आणि त्याचे अनुभव मला असे आले की मी डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं, माजी राज्यपाल जे होते त्रिपुरा, बिहार अँड वेस्ट बेंगाल, त्यांचा मी प्रायव्हेट सेक्रेटरी होतो. त्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक यायचे. साहेबांच्या मतदारसंघातले कोल्हापूरचे लोक यायचे, कोणाला हिंदुजाला ॲडमिट करा, कोणाला इथे ॲडमिट करा, त्यांचे सगळे बिलं आम्ही इकडून चुकती करायचो, त्या लोकांकडे लक्ष द्यायचो. अनेक महाराज लोक, कोणी सन्मान्य व्यक्ती यायच्या, आल्याबरोबर मलाच विचारायच्या. लोक म्हणायचे की हे महाराज तुम्हाला कसे काय विचारतात. त्या महाराजांचा माझा काहीच परिचय नाही. जगदीश खेबुडकर माझे फार चांगले मित्र होते. शनिवार रविवार जगदीश खेबुडकर आम्ही बाहेर असायचो. माझ्या लग्नाचं मंगलाष्टक जगदीश खेबुडकरांनी केलेलं आहे. मी मुंबई सोडली, मी रिझाईन केला, तेव्हा जगदीश खेबुडकर खरोखरच दुःखी झाले होते की आता तुमची इच्छा, निर्णय तुमचा आहे. तर या गोष्टीचे फळं अशी मिळत असतात की ज्यावेळी मी साहेबांसोबत होतो तर साहेबांचं एअर बुकिंग, रेल्वे बुकिंग, अपॉइंटमेंट, मंत्रालयाची कामं फॉलोअप करणे, बाकीचे काही पत्रव्यवहार, हे सगळं माझ्याकडे होतं. तर साहेब कुठेतरी चालले होते. मी त्यावेळी अनमॅरिड होतो आणि अपोजिट आणि नेहरू प्लॅनेटोरियम त्याच्यासमोर पूनम चेंबर्सच्या मागे मधुली बिल्डिंग आहे.
ती त्या वरळी सीफीसची सगळ्यात श्रीमंत बिल्डिंग, सगळ्यात श्रीमंत चांगल्या महागड्या गाड्या त्या बिल्डिंगमध्ये. तर तिथं माझं वास्तव्य होतं, ऑफिस होतं आमचं 2nd फ्लोअरला. जेवण केल्यानंतर मी मंत्रालय साईडला जायचो. तर अंतरंगातल्या आवाजाचं कसं असतं हेच एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. की मला साहेबांचं विमानाचं तिकीट घ्यायचं होतं. त्यावेळी नरिमन पॉईंटला एअर इंडिया म्हणून तिथे बिल्डिंग आहेच, तिथं जायचं होतं. माझ्या मनाने मला निर्णय दिला, नाही मी विचार करत होतो की आपण असं करू, त्या दिवशी गुरुवार दिवस होता, आपण गुरुवारच्या ऐवजी उद्या जाऊ ना शुक्रवारी. आणखीन मनात चलबिचल झाली, नाही आजचं काम उद्यावर करायचं, कारण माझा स्वभाव नाही, मी कामं ढकलत नाही, शक्यतोवर करतो. रात्री मला घरी जायला 9, 9:30, 10 वाजले तरी एखादी 2 कामं आटपून मी जातोच. तर मी विचार केला, मनाने दिलेल्या निर्णयानुसार मी गुरुवारी 1:30 वाजता एअर इंडिया बिल्डिंगमधून आलो तिकीट घेऊन. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी साखळी बॉम्बस्फोटामधला 1:32 बॉम्बस्फोट हा एअर इंडिया बिल्डिंगचा आहे. बापरे. त्यानंतर कोल्हापूरची काही मंडळी आमच्याकडे आली, देशमुख साहेब मंत्रालयात चला, त्यांना माहिती आहे हा मंत्रालयात फिरणारा माणूस आहे, साहेबांच्या मतदारसंघातली लोक होती. म्हटलं, आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती भीषण की रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाना तोडलेल्या, काचा तोडलेल्या, रस्त्यावर खच पडलेला, पेट्रोल डिझेलचे डबे तरुणाच्या हातात, कफन बांधलेले डोक्याला. अशा काळात आम्ही रस्त्यावरून थोडेफार फिरत होतो कुठेतरी. तर त्यांच्यासोबत गेलो. ज्याची हिंमत असेल तो शेअर टॅक्सी घेऊन जायची हिंमत दाखवत होता, धाडस करत होता. तिथे गेलो. तिथे मंत्रालयात गेल्यानंतर एका ऑफिसमध्ये गेलो कुठल्या सेक्रेटरीकडे, आणि माझी यांची चुकामुक झाली. मग मी निर्णय घेतला, आलो त्यावरच परत. मनाचा निर्णय हा असतो की अशा परिस्थितीत जास्त थांबणं योग्य नाही. मग मी मंत्रालयातून निघालो, पायी चर्चगेटला आलो, आणि चर्चगेटवरून मी लोकल पकडली, महालक्ष्मीला आलो. महालक्ष्मीवरून उतरून तारदेव मार्गे हाजी अलीच्या कॉर्नरवरून ऑफिसला जायचा आमचा तो रस्ता आहे, ॲनी बेझंट रोड. तिथं आलो. तारदेव पोलीस स्टेशनमधून मी नुकताच सटकलो होतो. तिथून आलो, टीव्ही समोर बसलो. तारदेव पोलीस स्टेशन समोर गोळीबार, नगरसेविका ठार. बापरे. तिथून मी 5-7 मिनिटापूर्वीच सटकलो होतो. त्यानंतर साहेबांना जायचं होतं, याला फॉरेनला जायचं होतं. आणि अशा काळात, त्या काळात मोबाईल नव्हते. अजिंक्य पाटील जे त्यांचे चिरंजीव आहे ते वॉकी टॉकीवर कंट्रोल करत होते. आणि धाडस मी सुरुवातीपासून केलं. समोरच्या गाडीमध्ये बसायचं धाडस कोणाचंच नव्हतं अशा परिस्थितीत. मी बसलो समोरच्या गाडीमध्ये, म्हणजे समोरच्या गाडीमध्ये मी, मधली गाडी साहेबांची, आणि त्याच्यामागे आणखी एक गाडी. आम्ही हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत गेलो. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते आमच्याकडे जे एक मौनी बाबा यायचे बनारसचे, ते लिहून द्यायचे, बोलत नव्हते. त्यांनी मोठा लाल धागा माझ्या हातामध्ये बांधला होता, ते बांधायचे असे लोकांच्या हातामध्ये. अडवलं, तिथे दगड टाकले होते आडवे रोडवर हिंदुजा हॉस्पिटलच्या समोर. तेच मुलं तेच डिझेल पेट्रोलचे डबे हातात घेऊन. फक्त मी हिंमत ही केली, हात बाहेर काढला. रामराव अधिक एज्युकेशन सोसायटी की गाडी आहे. रामराव अधिक एज्युकेशन सोसायटी ऐकल्याबरोबर त्यांनी समोरच्या टोळक्याला हात केला, जाने दो रे अपनी कंपनी का गाडी आहे. त्यांनी तो लाल धागा हातामध्ये पाहिला, बहुतेक ते शिवसैनिक असावेत. त्यावरून त्यांना वाटलं आपला माणूस आहे, त्यांनी आम्हाला सोडलं. माझ्या मागून, आमच्या मागून जी टॅक्सी आली एअरपोर्टला, त्याचा हाल एवढा खराब केला होता की पूर्ण काचा बिचा तोडून, म्हणजे त्याचं नशीब बलवत तर तो वाचला असेल, तो सुटला तिथून. अशा बऱ्याचशा घटना घडत गेल्या. एअरपोर्टला नेहमी वावर असायचा. आणि माझ्या याचं म्हणा किंवा माझ्या अप्रोच होण्याच्या पद्धतीमुळे मला कुठे कोणी अडवलं नाही. एअरपोर्टला पण कोणीच अडवत नव्हतं, कुठे मंत्रालयात गेलो तरी कोणी अडवत नव्हतं. आता स्ट्रिक्ट झालं, आता कधी कधी कार्ड दाखवावं लागतं. बिलकुल बिलकुल सर. पण एवढ्या सगळ्या प्रसंगांमधून बाहेर येत इतकी वर्ष ही पत्रकारिता करायची, तुम्ही जसं म्हटलं तसं ही तपश्चर्याच आहे. पण आता जे नवोदित पत्रकार या क्षेत्रामध्ये येत आहेत, जे पत्रकारितेची डिग्री घेत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत आणि पुढच्या काळामध्ये ते या क्षेत्रामध्ये उतरणार आहेत, तर नेमकं काय काय अपॉर्च्युनिटीज अजूनही या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत? या क्षेत्रामध्ये वेळ देण्याची तयारी जर असली, कोणतंही काम जर आपण हाती घेतलं, त्या कामाचा ध्यास पाहिजे. आपला आता ध्यास आहे म्हणून आपण लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ यशस्वीरित्या चालवतो आहात. याची रिसायकलिंग आपण ठेवतो. विचारमंथन रजिस्टर म्हणा, लोकांशी बोलणे म्हणा, महाराष्ट्रभरातलं संघटन म्हणा, हे सतत आपलं चालू असतं. त्या दिवशी आपल्या अध्यक्षांनी सांगितलंच भाषणामध्ये. तर त्याची तयारी जर ठेवली तर याच्यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. लोक चांगल्या लिखाणाची, दर्जेदार पत्रकारितेची लोक कदर करतात, लोक त्या पत्रकारांना मानतात. आजही मीडियाचा गेलेला विश्वास या नवोदित पत्रकारांनी कायम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर याच्यावरती नुसतं पत्रकारितेवर जर आपला उदरनिर्वाह होत नसेल किंवा आपल्याला परवडत नसेल, तर एक स्वाभिमानी पत्रकारिता म्हणून आणि एक सामाजिक साधना म्हणून, एक छंद म्हणून जर पत्रकारिता करायची असेल, तर आपण काहीतरी साईडला बिझनेस केला पाहिजे, काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आणि व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत. त्यामुळे एक स्वाभिमानी पत्रकारिता करता येईल आणि समाजासाठी ते एक सामाजिक साधना ठरेल. समाजाला अपेक्षा आहे अशा पत्रकारांची. समाज पाहत असतो, समाज चाणाक्ष आहे तसा. तर तो गेलेला विश्वास पत्रकारांनी, या नवोदित पत्रकारांनी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातूनही आपण हा विचार करतोय
की आपल्यासोबत जे सभासद जोडलेले आहेत या सभासदांना काहीतरी व्यावसायिक संधी आपण देऊ शकलो पाहिजे. कारण पत्रकारितेची परिस्थिती गव्हर्नमेंटच्या असहकारामुळे म्हणा, शासनाच्या असहकारामुळे म्हणा, मार्केटमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे म्हणा, वृत्तपत्र टिकवणं हे आज कठीण झालेलं आहे. त्यामुळे जे काही तरुण आहेत त्या तरुणांना व्यवसायाच्या संधी कशा देता येईल असं एका मोठ्या पार्टीसोबत माझं मुंबईला बोलणं झालं आहे आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की संजू भाऊ, विदर्भासाठी आपण एक फार मोठी व्यावसायिक चळवळ उभी करू. आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे हे आहे प्रशिक्षण आहे ते आपल्या तरुणांना देऊ. आपल्या तरुणांसाठी आपण प्रशिक्षण केंद्र उघडू. अशा व्यावसायिक संधी आपल्या सभासदांना, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या आणि इतरही तरुणांना आपण दिल्या पाहिजेत. आणि असं काम जर व्यापक झालं तर मला माझ्या जीवनातला तो सर्वोच्च आनंद असेल. सर, जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना आणि जे आता येणाऱ्या काळातले पत्रकार असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांच्याकडून माहिती, जनसंपर्क होतो किंवा त्यांच्याकडनं बरीचशी माहिती पोहोचवल्या जाते, अशा सगळ्यांना तुम्हाला काय आव्हान करावं असं वाटतं? नेमकं काय सांगावं असं वाटतं की त्यांनी कशा पद्धतीचं जी लोक प्रभाव टाकतात, एक प्रकारे मी म्हणेल की इन्फ्लुएन्सर्स जे असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती दिली जाते, तर अशा प्रभाव टाकणाऱ्या किंवा माहिती पोहोचवणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे? अशा प्रभावशाली पत्रकारांनी आपली वास्तव पत्रकारिता समाजाला दाखवण्यासाठी पहिल्यानं त्या बातमीचा सत्यांश जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विनाकारण कुणाच्या दबावाखाली येऊन, कोण्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या दबावाखाली येऊन त्यांना सोयीची होईल अशी भूमिका घेऊन आपली पत्रकारिता करू नये. पत्रकारिता ही चांगल्या प्रकारेही केली जाऊ शकते. आज जर कोणी तुम्हाला अशी अनुचित मार्गाने, आडमार्गाने मदत केली तर तो पत्रकार त्याचा कायम त्याच्या याच्याखाली दबलेला राहील आणि त्या दडपणाखाली तो अनुचित पत्रकारिता करेल जी समाजासाठी घातक आहे. अशी पत्रकारिता तरुणांनी करू नये. हा समाज तरुणांकडे फार मोठ्या आशेनं पाहतो आहे आणि समाजाला तरुणांचाच मोठा आधार आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामध्येही जास्तीत जास्त तरुण आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. कारण माझं वय आज 60 आहे. मी किती वर्ष काम करणार? याचे उत्तराधिकारी, याचे वारसदार उद्या निर्माण झाले पाहिजेत ही चळवळ चालवण्यासाठी. ही चळवळ अधिक व्यापक करायची आहे भविष्यात. याच्यामधून एकमेकांच्या प्रगतीसाठी आपल्याला हातभार लावायचा आहे. पत्रकार कल्याण योजना आणि पत्रकारांच्या मागण्या आहेतच, पण समाजालाही आपण यातून काय देऊ शकतो आपल्या या संघर्षक वाटचालीतून याचा प्रयत्न आपण करणार आहे. आणि त्यासाठी नवोदित पत्रकारांनी समोर आलं पाहिजे. समोर येऊन त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करणार आहोत त्यांच्यासाठी. त्यासाठी त्यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या प्रवाहात सहभागी व्हावं, म्हणजे वेळोवेळी ऑटोमॅटिक त्यांना मार्गदर्शन या बाबतीतलं होत जाईल. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही एवढं छान चर्चा केली. फक्त पत्रकार महासंघच नाही तर त्या व्यतिरिक्त सुद्धा पत्रकारितेतले खूप बारकावे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगितले. तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिला, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. तर हे होते आदरणीय संजय देशमुख सर, जे विश्वप्रभात या साप्ताहिकाचे संपादक आहेत, पण त्यासोबतच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या महासंघाची भूमिका, त्या पुढच्या वाटचाली, या सगळ्या विषयांवरती आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत अशाच एका विशेष व्यक्तिमत्वाला. तेव्हा बघत राहा RDJ रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईट. तेव्हा आमच्या या भागाला नक्की बघा आणि त्यासोबतच आमच्या सगळ्याच व्हिडिओजला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन भागात नवीन व्यक्तिमत्वासह. धन्यवाद.